Hello students, welcome to Venutai Chavan College Karad, BCom first semester 1, subject Management Principles and Applications. Today we are going to discuss on Hawthorne experiments of Elton Mayo. First, see what is Hawthorne. The Hawthorne plant of famous Western Electric Company, Chicago, USA was engaged in the production of bells and other electrical equipments for telephone industry. प्रथम आपण हॅथॉर्न म्हणजे काय हे अभ्यासूया. हॅथॉर्न एक्सपेरिमेंट स्टडी करण्यापूर्वी आपण हॅथॉर्नचा नेमका अर्थ काय आहे हे पाहिले पाहिजे, तरच आपल्याला त्याच्याविषयी माहिती होईल. तर हॅथॉर्न ही एक वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा प्लॅन्ट आहे एक, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक बेल्स इलेक्ट्रिक इक्विपमेंट्सचे प्रोडक्शन केले जाते. तसेच टेलिफोनचे सुद्धा प्रोडक्शन त्या ठिकाणी केले जाते. या कंपनीमध्ये प्रामुख्याने 30,000 कर्मचारी होते आणि त्यांच्यावरती हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. नेक्स्ट, प्लॅन्ट. दिस पिक्चर इज हॅथॉर्न प्लॅन्ट. ओके. व्हाय हॅथॉर्न एक्सपेरिमेंट कंडक्टेड, म्हणजे एक्सपेरिमेंट का केलेला आहे ते पाहूया. फर्स्ट, in early 1920s the management of Hawthorne plant adopted certain incentives plan. adopt केलेला आहे incentive plan as propounded by traditional theories of its time to increase productivity of the employee. म्हणजे 1920च्या सुरुवातीला हॅथॉर्न प्लॅन्टचे जे मॅनेजमेंट होते त्यांनी प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी काय केले, प्लॅन्स केले होते. आणि असे प्लॅन्स केले की जे फ्रेडरिक टेलर आहेत मॅनेजमेंट थिंकर, त्यांच्या प्रिन्सिपल्सवरती ते डिपेंड होते. However, to their surprise, the managers did not get the desired improvement in productivity. They initially took up their own inquiry to find out the problems but failed to resolve the issue. परंतु त्यांनी केलेल्या प्लॅनमध्ये ते फेल झाले. ते त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढू शकले नाहीत. म्हणून त्यांनी काय केले, Thus, in November 1924, a group of professors from Harvard Business School, USA, led by Professor George Elton Mayo. तर त्यांनी नोव्हेंबर 1924मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरना बोलवले आणि ज्यांना लीड करत होते ते म्हणजे प्रोफेसर जॉर्ज एल्टन मेयो. ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सायकोलॉजी डिपार्टमेंटचे प्रोफेसर होते. मग त्या कंपनीमध्ये असणारे विल्यम डिक्सन हे कोण होते, तर कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह होते. त्यांनी काय केले की त्या प्रोफेसरना कंपनीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगितले प्रोफेसरना. आणि ते प्रॉब्लेम सोल्युशनसाठी एल्टन मेयो यांनी काय घेतलं, एक चॅलेंज घेतलं. त्यांनी आव्हान पत्करलं की ते प्रॉब्लेम सोल्युशन देतील म्हणून. त्यामध्ये त्यांनी काही प्रयोग केले आहेत. तसेच इंटरव्ह्यूजसुद्धा घेतलेले आहेत. ते कधी घेतले त्यांनी, तर इंटरव्ह्यूज बिटवीन 1924 to 1932, म्हणजे 1924 ते 1932 या कालावधीमध्ये काही इंटरव्ह्यू घेतले. त्यालाच काय म्हटले जाते, हॅथॉर्न एक्सपेरिमेंट असे म्हटले जाते. आफ्टर सी हॅथॉर्न एक्सपेरिमेंट्स बेसिक्स. तर बेसिक्स पाहणार आहोत आपण. दिस स्टडी डिस्कवर्ड दॅट द रिअल कॉज ऑफ ह्युमन बिहेवियर इज समवॉट मोर दॅन सायकोलॉजिकल व्हेरिएबल्स. दीज फाइंडिंग्स हेल्प्ड टू फोकस अटेन्शन ऑन ह्युमन बिईंग्स इन द ऑर्गनायझेशन. यामध्ये मॅनेजमेंटने एम्प्लॉयवरती जास्त फोकस केलेला नाही, हे कन्क्ल्युजनवरून समजलेले आहे. म्हणूनच काय केलं की त्याच्यानंतर Thus, human relations approach brought out the importance of informal organization and its influence on the formal structure. ह्युमन रिलेशन ॲप्रोच त्याच्यानंतर आणला गेला. यामध्ये इनफॉर्मल ऑर्गनायझेशनचा फॉर्मल स्ट्रक्चर्सवरती कसा प्रभाव झालेला आहे हे यामध्ये सांगितलेले आहे.
म्हणूनच एल्टन मेयो यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ ह्युमन रिलेशन ॲप्रोच. फादर ऑफ ह्युमन रिलेशन ॲप्रोच कोण आहेत, जॉर्ज एल्टन मेयो. एक्सपेरिमेंट रिव्हील्स द इम्पॉर्टन्स ऑफ इनफॉर्मल ग्रुप इन ए ऑर्गनायझेशन. जे हा एक्सपेरिमेंट आहे तो इम्पॉर्टन्स ऑफ इनफॉर्मल ग्रुप इन ए ऑर्गनायझेशन एक्सप्लेन करतो. Means informal groups are formed by 2 or more members with the purpose of satisfying their personal and psychological needs. आता इन्फॉर्मल ग्रुप म्हणजे काय, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती आपल्या काही नीड्स असतील तर त्या कंप्लीट करण्यासाठी एकत्र येत असतात. फॉर एक्झाम्पल आपण कॉलेजमधील विचार केला तर तुम्ही सुद्धा बघा की आपलं रिलेशन एक ठराविक फ्रेंड्सबरोबरच असतं. का एक 2-3च फ्रेंड्सबरोबर का असतं जास्त रिलेशन क्लोज, का तर आपले आणि त्यांचे विचार सेम असतात. आपण एकत्र बसतो, उठतो, क्लासेस जॉईन करतो, नाश्ता करायला बाहेर जातो, हॉटेलमध्ये जातो, म्हणजे आपण ते आपले एकमेकांशी आपण समविचारी थोडक्यात असतो किंवा ज्या काही नीड्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला एकमेकांचा फायदा होत असतो, हेल्प होत असते, म्हणून आपण एकत्र येत असतो. Hawthorne experiments and interviews. Elton Mayo and his associates did extensive experiments and conducted interviews between 1924 to 1932 as described below. एल्टन मेयो आणि त्यांच्या सहकार्याने विविध प्रकारचे एक्सपेरिमेंट केलेले आहेत 1924 ते 1932च्या कालावधीमध्ये. ते पाहूया. फर्स्ट, इल्युमिनेशन एक्सपेरिमेंट इन 1924 to 27. Second, relay assembly test room experiments 1927 to 28. Third, mass interviewing program 1928 to 30. Last, bank wiring observation room experiment in 1930 to 32. आणि त्यांच्या सहकार्याने 4 जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्यापैकी फर्स्ट 2 आहेत इल्युमिनेशन एक्सपेरिमेंट अँड रिले असेंब्ली टेस्ट रूम एक्सपेरिमेंट. हे जे 2 एक्सपेरिमेंट त्यांनी केलेले आहेत ते टेस्ट रूम कंडिशनमध्ये केलेले आहेत, म्हणजे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनी ते 2 एक्सपेरिमेंट केलेले आहेत. थर्ड आणि फोर्थ, मास इंटरव्ह्यूइंग प्रोग्राम आणि बँक वायरिंग ऑब्झर्वेशन रूम एक्सपेरिमेंट, हे 2 एक्सपेरिमेंट त्यांनी कुठे केलेत तर नॉर्मल वर्किंग कंडिशन एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनी ते 2 एक्सपेरिमेंट केलेले आहेत. एक्सपेरिमेंट सी, इल्युमिनेशन एक्सपेरिमेंट, त्यालाच आपण मराठीमध्ये प्रकाश प्रयोग असे म्हणतो. The initial illumination studies were meant to find out the effect of lighting conditions on the productivity of workers. In this experiment, the workers were divided into 2 groups. आता फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये काय शोधलेलं आहे त्यांनी की इफेक्ट ऑफ लाइटनिंग कंडिशन्स ऑन द प्रोडक्टिव्हिटी ऑफ वर्कर्स, म्हणजे लाइटनिंगचा इफेक्ट वर्कर्सच्या प्रोडक्टिव्हिटी कॅपॅसिटीवरती काय होतो हे त्यांनी स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 2 ग्रुप बनवलेले आहेत. वर्कर्स ग्रुप आहेत ते 2 आहेत. फर्स्ट कंट्रोल्ड ग्रुप आणि सेकंड एक्सपेरिमेंट ग्रुप. आता कंट्रोल्ड ग्रुप आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये जी काही कंडिशन आहे पूर्वीची तशीच ठेवलेली आहे त्या ग्रुपवरती, म्हणजे वर्कर्सचं डिवायडेशन करून 2 ग्रुप बनवले. आणि सेकंड जो आहे एक्सपेरिमेंट ग्रुप त्या ठिकाणी त्यांनी लाइटनिंग लेवल इन्क्रीज केलेले आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली का हे चेक केलेलं आहे. त्या 2 ग्रुपवरती त्यांनी टेस्ट केलेली आहे. एक्सपेरिमेंटवरून काय लक्षात येते की त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जो काही फर्स्ट ग्रुप होता कंट्रोल ग्रुप आणि एक्सपेरिमेंट ग्रुप याच्यावरती लाइटनिंगची कॅपॅसिटी जी आहे किंवा जो काही इफेक्ट असेल तो लाइटनिंग वाढवलं तर काय झाला तर त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी आहे ती दोन्हीमध्ये सुद्धा इन्क्रीज झालेली दिसून आली. म्हणजे दोन्ही ग्रुपवरती काय इफेक्ट झाला की लाइटनिंग तुम्ही ब्राईटनेस वाढवला तर काय इफेक्ट होतोय, इन्क्रीज होतोय प्रोडक्शन. सेकंड काय केलं त्यांनी
की लाईटनिंग थोडं कमी केलं, तर त्याच्यामध्ये काय झालं, तर तरीसुद्धा काही फारसा इफेक्ट झाला नाही आहे, तसंच प्रोडक्टिव्हिटी चालू राहिली. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येते की लाईटनिंग आपण वाढवलं तर प्रोडक्शन वाढते आणि भले थोडंसं कमी केलं तरी आहे तीच प्रोडक्शनची कॅपॅसिटी राहते. आणि जास्तीत जास्त कमी प्रमाण ठेवलं लाईटनिंगचं तर किंवा पुअर इफेक्ट ऑफ लाईटनिंग ऑन प्रोडक्शन, म्हणजे पूर्णपणे तुम्ही लाईटनिंग जी आहे अगदी कमी प्रमाणात त्यांना देत असाल तरच प्रोडक्शनवरती इफेक्ट होतो. म्हणजे याच्यातून काय समजते की बट वेन लाईटनिंग वॉज ब्रॉट डाऊन टू मून लाईट इंटेन्सिटी वेअर द वर्कर्स कुड बेअरली सी each of the evident productivity improved. Elton Mayo and his associates to believe that there was some other variables besides illumination which were influencing productivity. म्हणजे फक्त लाईटनिंगचाच इफेक्ट होतो का प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही कोरिलेशन नाही. म्हणजे आपल्या प्रोडक्शनवरती इफेक्ट करणारे दुसरे घटक आहेत किंवा फॅक्टर्स आहेत हे लक्षात येते. कन्क्ल्युजनमध्ये काय सांगितलं की त्याने इट वॉज लॅटर कन्क्ल्यूड दॅट प्रोडक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड अपॉन फिजिकल कंडिशन अलॉन बट ह्युमन सायकोलॉजिकल कंडिशन्स अल्सो. म्हणजेच काय तर प्रोडक्टिव्हिटी इज नॉट, प्रोडक्टिव्हिटी डिपेंड नाही कशावर, तर फिजिकल कंडिशनवरती. ओके, म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी इज डिपेंड ऑन ह्युमन सायकोलॉजिकल कंडिशन्स अल्सो, म्हणजे त्याच्यावरती डिपेंड आहे प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट सी सेकंड एक्सपेरिमेंट्स, म्हणजे हा सुद्धा प्रयोग त्यांनी टेस्ट रूमच्या कंडिशनला घेतलेला आहे, म्हणजे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये घेतलेला आहे. आफ्टर इल्युमिनेशन एक्सपेरिमेंट अनदर एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड इन द रिले रूम वेअर फिमेल ऑपरेटर्स असेंब्ली स्विचेस, की ज्या ठिकाणी जो कोणी फिमेल ऑपरेटर्स होते त्या काय करायचं, स्विचेस असेंबल करत होते. द एक्सपेरिमेंट वॉज अंडरटेकन टू फाइंड द इफेक्ट ऑफ वर्किंग कंडिशन्स रेस्ट पॉझेस ऑन प्रोडक्टिव्हिटी. याच्यामध्ये वर्किंग कंडिशनवरती काय परिणाम होतो, रेस्ट म्हणजे त्या ठिकाणी ब्रेक केलेले आहेत, ब्रेक दिलेले आहेत वर्कर्सला, त्याचा इफेक्ट काय होतो ते बघण्यासाठी. अंडर दिस टेस्ट 2 ग्रुप ऑफ 6 फिमेल्स रिले असेंबलर्स वेअर सिलेक्टेड. याच्यामध्ये 2 ग्रुप घेतले, प्रत्येकी 6 फिमेल्स एका ग्रुपमध्ये. ईच ग्रुप वॉज केप्ट इन सेपरेट रूम्स अँड फ्रॉम टाईम टू टाईम चेंजेस वेअर मेड इन वर्किंग आवर्स. त्यांच्या कामाच्या तासामध्ये बदल केले, त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये ठेवलेलं होतं. जस बघा, फर्स्ट ग्रुप इन्सेंटिव्स वेअर अप्लाइड इन्स्टेड ऑफ इंडिव्हिज्युअल फिनान्शियल इन्सेंटिव्स. दिस रिझल्ट इन इनक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी ऑफ ग्रुप. म्हणजे या ठिकाणी काय सांगितले की तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे एकत्रितपणे ग्रुपने काम करायला सांगितलं, मग त्याच्या वेळेस काय इफेक्ट झाला त्यांच्या वर्किंगचा, तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली होती. सेकंड काय केलं, 5 मिनिट रेस्ट पॉझेस इंट्रोड्युस्ड इन मॉर्निंग अँड आफ्टरनून. प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज, म्हणजे 5-5 मिनटाचे 2 ब्रेक दिले. पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं त्यांनी, 5-5 मिनटाचे 2 ब्रेक दिले, तर काय इफेक्ट झाला, प्रोडक्टिव्हिटी तरीसुद्धा इन्क्रीज झाली. आफ्टर रेस्ट पॉझेस लेंथेंड टू 10 मिनिट्स प्रोडक्टिव्हिटी रिमेन्स द सेम. नंतर 10 मिनिटांचा ब्रेक वाढवला, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रोडक्टिव्हिटी आहे तशीच होती. नेक्स्ट, आफ्टर 5 minutes pauses were introduced and the girls complained that their work rhythm was broken by the frequent pauses. Productivity fell down. 10 मिनिटानंतर काय केलं की 5-5 मिनिटाचे त्यांनी 6 ब्रेक दिले, मग त्याच्यामुळे काय झालं तर प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. का कमी झाली, तर गर्ल्स ज्या काही होत्या त्यांनी कंप्लेंट्स काय दिली की प्रत्येक वेळेस सारखे पॉझेस, रेस्ट थोड्या वेळाने दिल्यामुळे त्यांचं जी काही कॅपॅसिटी आहे वर्किंगची ती कमी झालेली आहे. नेक्स्ट काय केलं, 2 रेस्ट पॉझेस वेअर रिइंट्रोड्युस्ड 10 मिनिट्स, द फर्स्ट विथ कॉफी अँड द सेकंड वन विथ इव्हिनिंग स्नॅक. प्रोडक्टिव्हिटी गोज अप. त्याच्यानंतर काय केले की 2 ब्रेक दिले 10-10 मिनिटांचे. पहिल्या ब्रेकमध्ये त्यांनी कॉफी दिली, दुसऱ्या ब्रेकमध्ये
स्नॅक्स म्हणजे नाश्ता दिला. मग त्याचा इफेक्ट काय झाला प्रोडक्टिव्हिटी, तर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली दिसून आली. असेंब्ली टेस्ट रूम एक्सपेरिमेंटवरून काय लक्षात येते की इट वॉज फाउंड दॅट वेन वर्किंग आवर्स वेअर रिड्युस्ड, break was given for rest, working conditions was improved. For example, coffee was served at the workplace. Pre-social interactions among group members were permitted and employee-oriented supervision was made. The productivity and morale of the test group significantly increased. हे लक्षात येते की आपण जे काही वर्किंग आवर्स आहेत ते कमी केले वर्कर्सचे आणि त्यांना ब्रेक रेस्ट दिली, थोडी वर्किंग कंडिशन त्यांना चांगली दिली किंवा ब्रेकमध्ये त्यांना कॉफी असेल, स्नॅक्स असेल, अशा सुविधांची पुरवठा केला. त्याचबरोबर सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे त्यांना एकमेकांबरोबर संवाद साधण्यासाठी तुम्ही एन्व्हायरमेंट चांगलं दिलं तर त्यांच्या वर्किंग कॅपॅसिटीवरती इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही वर्कर्स जे आहेत, एम्प्लॉई आहेत, त्यांना व्हॅल्यू दिली तर तुमच्या प्रोडक्शनवरती इफेक्ट होऊ शकतो आणि प्रोडक्शन इन्क्रीज होऊ शकते, हे लक्षात आलेले आहे. जे काही मॅनेजमेंट असेल ते वर्कर्सशी रिलेटेड, वर्कर ओरिएंटेड असेल तरच तुमच्या बिझनेस प्रोडक्शनमध्ये ग्रोथ होऊ शकतो, हे लक्षात आलं. नेक्स्ट थर्ड, मास इंटरव्ह्यूइंग प्रोग्रॅम. मास इंटरव्ह्यूइंग प्रोग्रॅम त्यालाच मराठीमध्ये साक्षात्कार कार्यक्रम असे म्हणतात. याच्यामध्ये रिसर्चर्सने काय शोधलेलं आहे की जे कोणी वर्कर्स आहेत त्यांचा ॲटिट्यूड काय आहे, सेंटाईम्स काय आहेत टुवर्ड्स वर्किंग कंडिशन्स, म्हणजे कामाबद्दल, कामाच्या स्थितीबद्दल किंवा सुपरविजन असेल, कंपनी असेल, याच्या संबंधी त्यांचे रिलेशन्स काय आहेत हे त्यांनी याच्यामध्ये सर्च केलेलं आहे. In the early part of interviews, the researchers adopted direct techniques. फर्स्ट काय केलं त्यांनी की डायरेक्ट टेक्निक्स, त्याच्यामध्ये रिलेव्हंट क्वेश्चन्स विचारलेले आहेत वर्कर्सला, अशा पद्धतीने त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. सेकंड टाईम काय केलं, द इनडायरेक्ट टेक्निक्स ऑफ इंटरव्ह्यूइंग वॉज अडॉप्टेड अँड दिस टाईम द रिसर्चर्स सिम्पली नोटेड व्हॉट द वर्कर्स विशड टू शेअर विथ देम. सेकंड टाईम त्यांनी इनडायरेक्ट टेक्निक म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी फ्रीडम दिलं वर्कर्सना आणि ते कशा पद्धतीने वर्किंग करतायत किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कसे शेअर करतायत किंवा एकमेकांबरोबर कसे राहत आहेत ते वर्किंग करत असताना, हे त्यांनी पाहिलेलं आहे. ह्याच्यावरून काय लक्षात आलं की ऑन द बेसिस ऑफ सच रिस्पॉन्सेस इट वॉज कन्क्लूड दॅट द सोशल फॅक्टर्स प्लेड इम्पॉर्टंट रोल इन इन्फ्लुएन्सिंग प्रोडक्टिव्हिटी ॲट द वर्क प्लेस. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इफेक्ट करणारा कोणता पॉईंट्स आहे तर सोशल फॅक्टर्स, म्हणजे आपण त्यांना जे काही असेल वर्किंग करत असताना तुम्ही त्यांना रेस्ट दिली, कॉफी दिली ब्रेकमध्ये किंवा असे जे काही घटक आहे ते पर्सनली व्यक्तीवरती इफेक्ट होईल अशा गोष्टींचा त्यांना प्रोव्हाइड केला तर त्याचा इफेक्ट प्रोडक्टिव्हिटीवरती होऊ शकतो. म्हणजे प्रोडक्शन वाढू शकते आणि त्यांचे जे काही वर्किंग करण्याची कॅपॅसिटी आहे तीसुद्धा इन्क्रीज होऊ शकते, हे लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट ऑब्झर्वेशन रूम एक्सपेरिमेंट आहे. इन द अबोव मेन्शन्ड 2 एक्सपेरिमेंट्स द वर्कर्स वेअर सेपरेटेड अँड द स्टडीज वेअर कंडक्टेड इन टेस्ट रूम कंडिशन. आपण पहिले 2 एक्सपेरिमेंट आहेत ते टेस्ट रूम कंडिशनला पाहिलेले आहेत. बट दिस टाईम द एक्सपेरिमेंट वेअर कंडक्टेड इन ऑलमोस्ट नॉर्मल वर्किंग कंडिशन्स, अवॉइड इम्पॅक्ट ऑफ टेस्ट रूम कंडिशन्स ऑन द वर्कर्स. आता हे नॉर्मल कंडिशनला आपण हा एक्सपेरिमेंट पाहत आहोत, त्याच्यामध्ये वर्कर्सवरती काय इफेक्ट झालेला आहे ते पाहणार. द रिसर्चर्स आयडेंटिफाईड ए ग्रुप ऑफ 14 एक्सपिरियन्स्ड वर्कर्स अँड रिकॉर्डेड देअर आउटपुट फॉर 18 months प्रायर टू द स्टडी विदाउट द नॉलेज ऑफ द वर्कर्स. आता याच्यामध्ये रिसर्चरने काय केलं की 14 एम्प्लॉईचे ग्रुप केलेले आहेत आणि त्यांना फॉर एक्झाम्पल 7,300 युनिट्सचं एक त्यांनी टार्गेट दिलेलं होतं. तर त्या वर्कर्सनी काय केलं तर 6,600 युनिट्सचं त्यांनी प्रोडक्शन केलं. फर्स्ट काय सांगितलेलं त्यांना की वेजेस असेल ते इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला सेपरेट मिळेल प्रत्येकाच्या वर्किंग कॅपॅसिटीवरती आणि बोनस असेल तो कशावरती डिपेंड असणार आहे, ग्रुपवरती डिपेंड असणार आहे, ग्रुप वर्किंगवरती. मग असं वाटलं रिसर्चर्सना की हे काय करतील की पर्सनली वेजेस वाढवण्यासाठी इंडिव्हिज्युअली काम जास्त करतील. झाला काही इफेक्ट त्यांचा की त्यांनी
ग्रुपमध्ये जे काही वर्किंग करत असताना दिलेल्या टार्गेटपेक्षा कमी केलं. 7,300चं टार्गेट होतं 6,600चं केलं. का केलं असं विचारलं तर काय सांगितलं त्यावेळेस की त्या वर्कर्सना काय लक्षात आलं थोडक्यात रिसर्चरनं की वर्करना कशाची भीती होती, तर बेरोजगारीची भीती होती. म्हणजे जास्त प्रोडक्शन केलं त्यांनी दिलेल्या पद्धतीने तर त्यांना भविष्यामध्ये रोजगार मिळणार नाही, किंवा जर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जर युनिट्स प्रोडक्शन केलं तर तुम्ही काही कालावधीने काय सांगणार, तुम्हाला वाटणार वर्कर्सची, थोडक्यात आपल्याला काय वाटणार, वर्कर्सची कपॅसिटी जास्त आहे. मग नंतर टार्गेट 8,000चं ठेवलं तर म्हणून त्यांनी टार्गेट दिलेलं त्याच्यापेक्षा कमी प्रोडक्शन केलं असं सांगितलेलं आहे. जो कोणी वर्कर असेल, पर्सनली इंडिव्हिज्युअली एखादी व्यक्तीचा विचार केला तर तिच्यावरती कशाचा परिणाम होतो, तर इन्फॉर्मल ग्रुप्स म्हणजे समूहाचा इफेक्ट होत असतो. हे कन्क्ल्युजनमध्ये लक्षात आलेले आहे. द हथर्न एक्सपेरिमेंट ब्रॉट द फॉलोइंग इंटरेस्टिंग फॅक्ट्स टू लाईट. म्हणजे कन्क्ल्युजनमध्ये काय पॉईंट्स सांगितलेत बघा. The organization is a social system consisting of a number of interacting parts. The workers form their own groups of choice, and these groups affect each other through frequent and consistent interactions among themselves. म्हणजे त्यांच्यामध्ये एक सोशल सिस्टीम आहे, ते एकमेकांवरती इफेक्ट होत असतो त्याचा, म्हणजे त्यांचे ग्रुप्स त्यांनी बनवलेले आहेत, म्हणजे ग्रुप्सचा इफेक्ट इंडिव्हिज्युअली होत असतो. सेकंड, the informal groups have their own informal leaders who significantly influence the performance of their respective group members. म्हणजे त्यांचा काहीतरी इन्फॉर्मल लीडर आहे जो पॉवरफुल आहे, कोणापेक्षा, तर फॉर्मल लीडरपेक्षा. म्हणजे त्यांचे ग्रुप्स असले तरी ते त्यांचे इन्फॉर्मल ग्रुप्सचा जो कोणी लीडर्स असेल त्याचंच ते ऐकत असतात. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनच्या ऑब्जेक्टिव्स आणि त्यांचे काही गोल्स जे आहेत आणि जे काही इन्फॉर्मल ग्रुप्सचे लीडर आहेत त्यांनी ठरवलेलं प्रोडक्शनची कॅपॅसिटी किंवा प्रोडक्शन किती युनिटचं करायचं आपण पाहिलेलंच आहे 4th एक्सपेरिमेंटमध्ये. याच्यामध्ये जो काही संघर्ष आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, तो मॅनेजमेंटने क्लोज केला पाहिजे आणि त्याच्यानुसार वर्कर्स ओरिएंटेड त्याने मॅनेजमेंट केलं पाहिजे. Conclusion. The output levels of worker is generally not determined by his physiological capacity but the social norms set by the informal group to which they belong. म्हणजे वर्कर्सची जी काही कॅपॅसिटी आहे किंवा वर्कर्सवरती इफेक्ट कशाचा होत नसतो, फक्त फिजिओलॉजिकल कॅपॅसिटीचा होत नाही तर सोशल नॉर्म्सचा किंवा इन्फॉर्मल ग्रुप्सचा होत असतो. नॉन मॉनिटरी रिवॉर्ड्स अँड सँक्शन्स सिग्निफिकंटली अफेक्ट ऑन परफॉर्मन्स ऑफ वर्कर्स. A worker does not behave as an individual at the workplace but as a member of his work group. म्हणजे तो पर्सनली बिहेव होत नसतो तर त्याच्यावरती इफेक्ट कोणाचा होत असतो किंवा तो मेंबर कोणाचा आहे, तर वर्क ग्रुपचा मेंबर आहे. दस ए ग्रुप प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डिटरमाइनिंग द बिहेवियर्स ऑफ वर्कर्स ॲट वर्क प्लेस. म्हणजे जो ग्रुप आहे त्याचा इफेक्ट त्याच्या वर्किंगवरती, त्याच्या बिहेवियरवरती होत असतो. म्हणजे इम्पॉर्टंट रोल कोणाचा आहे या ठिकाणी, ग्रुपचा रोल इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा इफेक्ट त्याच्यानुसार वर्कर्स वर्किंग करत असतो.